श्री स्वामी समर्थ। प्रिय भक्तांनो, तुम्हाला शंका वाटते का की एवढे देवधर्म पूजापाठ करूनही माझ्या नशिबात दुःखच का? देव मला का पावत नाही? तर ऐका मग हा स्वामींचा संदेश। स्वामी माऊली काय म्हणतात? प्रिय बाळा, मी आज तुझ्या मनातील या शंकेचे निरसन करण्यासाठीच व्हिडिओ मार्फत तुझ्या समोर आलो आहे। अजिबात दुर्लक्ष करू नकोस माझ्या बाळा, कारण यामध्येच तर तुझ्या प्रश्नाचे उत्तर दडलेले आहे, ते मी आज तुला देणार आहे। आता काळजी करणे थांबव आणि चिंता करायचं सुद्धा सोडून दे। मी आज तुझ्यापर्यंत आलो आहे ते फक्त आणि फक्त तुझ्या शंकेचे समाधान शोधून देण्यासाठी आणि तुला आशीर्वाद देण्यासाठी। होय बाळा, माझ्यावर विश्वास ठेव बाळा, तुझा माझ्यावर विश्वास आहे, मला माहित आहे। तर बाळा, एक वेळा श्री स्वामी समर्थ असे टाईप कर। बाळा, तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे आज या व्हिडिओ मध्ये मिळणार आहेत। मला माहित आहे सध्या तू खूप कठीण प्रसंगातून जात आहेस। तू सर्व प्रयत्न केले तरीही तुला अपयश आले। भरपूर कष्ट करून सुद्धा तुला त्या कष्टाचे योग्य ते फळ मिळत नाहीये। तुझ्या मनातील या सर्व प्रश्नांची उत्तरे तुला आज मी स्वतःहून देणार आहे। तर स्वामी भक्तांनो, आज आपण स्वामींकडे प्रार्थना करूयात। हे देवा, हे परमेश्वरा, तुझ्याकडे खूप मोठी शक्ती आहे। माझा तुझ्यावर खूप मोठा विश्वास आहे। तुझा आशीर्वाद कायम माझ्या सोबत असू दे। मी जरी दुःखी असलो तरी तुझे नामस्मरण माझ्या सदैव मुखामध्ये राहू दे। स्वामी राया, मला इतके प्रबळ बनवा की येणाऱ्या प्रत्येक संकटाला मी सहज सामोर जाऊ शकेल। माझ्या देवा, मला योग्य दिशेने जाण्यासाठी मार्गदर्शन करा। स्वामी, कधी कधी जीवनात खूप दुःख, यातना, संकट सहन करावी लागतात, तर कधी असं वाटतं की खरंच स्वामी आहेत का, देव आहे का, इथपर्यंत मनात शंका येते। तर स्वामी भक्तांनो, हीच तर एक वेळ आहे आपल्या परीक्षेची, जी स्वामी घेतात। स्वामी आपली परीक्षाही घेतात आणि आपल्याला त्यामध्ये उत्तीर्णही करतात। विश्वास ठेवा बाळा। तुला कधी असे वाटते का की आता सर्व संपलं आहे? तर लक्षात ठेव, तिथूनच तर खेळ सुरू होतो माझ्या लीलेचा, स्वामी लीलेचा। स्वामींची लीला ही आगाध आहे, अपरंपार आहे। बाळा, तू मला हाक मारली आणि मी आलो नाही, असं कधी झालंय का? तुझा जर माझ्यावर विश्वास असेल तर हे लक्षात आण की तुझ्या जीवनात वाईट वेळ येते, पण ती काही क्षणासाठी, कारण माझे आशीर्वाद तुझ्या सोबत आहेत। कसं रे बाळा, तुला हे माहित नाही का? जसे ऊन आणि सावली आहे, सूर्य आणि चंद्र आहे, धरती आणि आकाश आहे, तसेच मानवाच्या जीवनात दुःख आणि सुख या दोन्ही गोष्टी आहेत। तू फक्त सुखच मागतो। अरे, दुःखाचे चटके सोसल्याशिवाय सुख कसे बरे मिळणार? आणि सदैव आनंदात राहण्याचे स्वप्न पाहतोस तर माझ्यापासून दूर जाणार नाही का? तू मला खूपच प्रिय आहे माझ्या बाळा। त्यासाठीच तर तुला अधूनमधून संकटांचा सामना करण्यासाठी मी छोट्या छोट्या गोष्टी तुझ्या जीवनात बदल करत असतो। तू तर लगेच घाबरलास,
अरे मी आहे ना, घाबरतोस कशाला? विश्वास असेल तर टाईप कर, होय स्वामी, माझा विश्वास आहे. अरे तू माझ्या सेवेत आल्यापासून तुझे दुःख कमी आणि सुख जास्त व्हावे असेच मलाही वाटते. त्यासाठीच बाळा, तुझा प्रारब्ध लवकर संपावा म्हणून मी तुझ्यापर्यंत हा संदेश पाठवला आहे. कारण तू तर थोडक्यातच काही वेळासाठीच माझ्या सेवेत आलास आणि सेवा सोडण्याचा निश्चय सुद्धा केलास. परंतु बाळा, तू सेवा सोडल्याने तुझे दुःख कमी होणार नाही किंवा सुखही मिळणार नाही. या तेलही जाईल आणि तुपही जाईल. माझ्या सेवेत राहा आणि माझे आशीर्वाद प्राप्त कर. तुझ्या जीवनात काही वेळापुरतेच दुःख आहे, नंतर तुझे जीवन आनंदाने भरून जाणार आहे. बाळा, तू माझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोस, मला रोज हाक मारतोस, परंतु मी तुझ्यातच आहे. तू आता जी प्रार्थना केली आहे ती माझ्यापर्यंत पोहोचली आहे. आता तुला माझा आशीर्वाद पूर्ण मिळणार आहे. अरे घाबरतोस कशाला? ज्यांनी तुला दुःख, यातना, त्रास दिलाय ना, त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा ही मीच देणार आहे. होय बाळा, मी तुझ्या जीवनातील सर्व दुःख, संकट दूर करणार आहे. तुम्ही कितीही मोठ्या अडचणीत सापडला असाल आणि तेव्हा तुम्ही मला हाक माराल, तेव्हा घाबरू नका. कारण वाटेवर चालताना खूप सारे काटे असतात, पण त्या वाटेवर आपण कधीही थांबायचे नाही. मनामध्ये ठरवल्यावर अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही. अरे मी तुला तुझ्या चुकांची शिक्षा देण्यासाठी नाही, तर तू चुकतो आहेस, तू योग्य मार्गाने जावे यासाठीच मी तुझ्यापर्यंत संदेश पाठवला आहे. बाळा, तू जर हा संदेश लक्षपूर्वक ऐकलास तर हा फक्त आणि फक्त तुझ्यासाठीच पाठवला आहे. बाळा, तुला हे माहित आहे का की तू घेतलेला एक निर्णय तुझे आयुष्य बदलू लागेल. कारण त्याचबरोबर तुझ्या जीवनाची नवी दिशा, नवीन सुरुवात होईल. त्यासाठीच योग्य काय आणि अयोग्य काय हे निवडण्याचा प्रयत्न कर आणि योग्यच मार्गाने जा. बाळा, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बाळा, तुझे सर्व चांगलेच होणार आहे. विश्वास ठेव आणि पुढचे पाऊल पुढे उचल. मागे वळून पाहू नकोस. तू योग्यच मार्गाने जाशील, माझा आशीर्वाद आहे. चल तर मग, या संदेशाला एक लाईक नाही केलंस तू? तुझ्यासाठी महत्वाचा नाहीये का हा संदेश? तसेच या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा कर माझ्या बाळा. कारण या चॅनल मार्फत तर मी तुला योग्य मार्गदर्शन करणार आहे. म्हणून तू न चुकता या चॅनलला सबस्क्राईब कर आणि मी दिलेला संदेश रोज